च्या मैदानात आपण जातोय। भारताची टी20 वर्ल्ड कप फायनल मध्ये धडक मारली आहे। सेमीफायनल मध्ये भारताने इंग्लंडवर 68 धावांनी विजय मिळवत फायनल गाठले। तर उद्या फायनल मध्ये भारताचा सामना हा दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर इंग्लंडचा बदला घेतलाय। भारताने दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केलाय। टी20 वर्ल्ड कप साठीची दुसरी सेमीफायनल ही भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पार पडली। यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 60 विकेट्सवर 171 धावा केल्या। यानंतर अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोराने भारताने इंग्लंडला पराभूत केलं। भारताने इंग्लंडला 103 धावांवर बाद करत 68 धावांनी विजय मिळवलाय। अखेर भारताने 2022 च्या टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीमध्ये झालेल्या पराभवाचा जो बदला आहे तो घेतल्याचं कळतंय। उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येणार आहेत, तर त्यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, भारताने फायनल मध्ये मजल मारली आहे। फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेशी भारत लढणार आहे। निश्चित आपण बघत असाल रात्री ज्या पद्धतीने जो काही सामना झाला त्या सामन्यामध्ये अत्यंत रोमांचकारक अशा प्रकारचा हा विजय होता। 2022 या विश्वचषकातील पराभवाचा वचपा म्हणावा लागेल। इंग्लंडला ज्याप्रमाणे नमवलंय ते बघता आता दक्षिण आफ्रिकेबरोबरचा अंतिम जो सामना होणार आहे त्यामध्ये भारत निश्चितपणे हा विश्वचषक जिंकेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये झालाय। त्या पद्धतीने संथ गतीने सुरुवात झाली होती। त्याच्यानंतर विराट कोहलीची लवकर जाणारी विकेट आणि त्याच्यानंतर रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, त्या जोरावर त्याच्यानंतर दिलेली सूर्यकुमार यादवने दिलेली साथ, हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही साथ जी होती ती सकारात्मक ठरली आणि अगदी जो अपेक्षित रणसंख्या होती ती 171 धावांची रणसंख्या ही भारताने जमवली। आणि त्याच्यानंतर इंग्लंडची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती ते पाहता हा सामना अत्यंत रोमांचकारी होईल असं म्हटलं झालं। मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीवर अक्षरशः इंग्लंडने नांगी टाकली आणि लवकरच ते संपूर्ण संघ जो होता तो बाद झाला आणि जवळपास 68 धावांनी आपण हा सामना जिंकला। दक्षिण आफ्रिकेबरोबर होणारा सामना अत्यंत रोमांचकारक होईल। मात्र आता आपण विश्वचषक जिंकू अशा प्रकारचा विश्वास एकंदरीत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झालाय। जी नक्कीच याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।